नमस्कार मंडळी. तर चला आज बघूया दही भेंडी मसाल्याची रेसिपी. तर सर्वात प्रथम मी भेंडीला स्वच्छ धुवून अशा प्रमाणे कट करून घेतलेले आहे. याच्यात मी थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडासा लाल तिखा मसाला, कश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडंसं बेसन, या सर्व मसाल्यांची कोटी व्यवस्थित अशा प्रकारे करून घ्यायची आहे. आता थोडंसं पॅन मध्ये गरम तेल घ्यायचं आहे. गरम तेल केलं की त्याच्यामध्ये हा भेंडीचा मसाला जो आपण मगाशी कोट करत होतो तो मला थोडासा याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. जेव्हा पण तुम्ही कोणत्याही प्रकारची भेंडीची भाजी बनवत असाल तेव्हा भेंडीला पहिले थोडंसं तेलामध्ये आधी परतवून घेत जावं. आता जोपर्यंत आपली भेंडी वाफवते, थोडीशी परतवायला ठेवते, तोपर्यंत मी तुम्हाला दहीचा मसाला कसा करायचा, दह्यामध्ये कोणते मसाले ॲड करायचे ते सांगते. मी ही फ्रेश दही घेतलेलं आहे. आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते, हळद, थोडासा लाल तिखा, ही धने जिरे पूड, कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि याला असा मिक्स करून घ्यायचा. चला, तर मग इथे तुम्ही बघू शकता आपली भेंडी व्यवस्थितपणे आपण परतवून घेतलेली आहे. सगळे मसाले व्यवस्थित त्याला लागलेले आहेत. याला थोडंसं काढून घेऊन दुसऱ्या कढईमध्ये कांदा, टोमॅटो, लसूण मिरचीची पेस्ट ॲड करून त्याची प्युरी बनवून घ्या. मी तोच कढई यूज करते परत. त्याच्यामध्ये थोडं एक पळीभर तेल, ही धने जिरे पूड ॲड झाली त्याच्यामध्ये, हा मिरची, लसूण आणि थोडंसं आलं घेतलं, त्याची पेस्ट आपण ॲड करूया. चिरलेला कांदा ऍड करूया. त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण चांगला हलक्या हाताने परतू. कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. तुम्ही बघताच आपला कांदा सॉफ्ट झाला. कांदा सॉफ्ट झाल्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी तयार केलेली आहे ती आता ऍड करूया. सॉरी, मी सांगायचं विसरले. इथे साधारणपणे मी 2 टोमॅटोची प्युरी केली आहे आणि कांदा 1 ते 2 कांदे मी कापून ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ओके, तर आता इथे कांदा टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला. आता मी दही ॲड करते मसालावाला. दही नेहमी ॲड करताना गॅसची फ्लेम लोच असावी, जेणेकरून दह्याच्या गिठोळ्या बनत नाही. तर बघा, थोडेसे दह्यामधले आपण जे ॲड केलेले मसाले आहेत ते थोडेसे ह्याच्यामध्ये शिजून घेऊया. शिजून झाल्यानंतर थोडेसे त्याच्यामध्ये त्यांचं सगळं टेक्स्चर, त्यांचं मिक्सचर ॲड झाल्यानंतर आपण त्याच्यात भेंडी ॲड करूया. आता आपल्या दहीने मस्तपैकी तेल सोडलेलं आहे. त्याच्यात परतवलेली भेंडी ॲड करते. दहीला असं मिक्स करून घ्या. आता थोडा वेळ त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला शिजून. यात मी थोडंसं